कोल्हापूर शहरामध्ये पावसाने जरी उघडीप दिली असली तरी कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः कोल्हापुरातला जो धरण क्षेत्र आहे, राधानगरी धरण असेल, काळंबावाडी धरण क्षेत्र असेल, यासह अन्य धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे याचा परिणाम कोल्हापूर शहरातल्या सर्वच नद्या आणि नाल्यांवर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भोगावती असेल, पंचगंगा नदी असेल, या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचगंगेची आजची पातळी जर पाहिली तर ती 29 फूट 1 इंच झालेली आहे। तसेच राधानगरी धरण जे आहे हे 63% भरलेलं आहे। कोल्हापुरामध्ये पंचगंगा नदी क्षेत्रामध्ये जे विविध ठिकाणी बंधारे आहेत, या बंधाऱ्यांपैकी 19 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि जिथं धोकादायक बंधारे आहेत या बंधाऱ्यांवरून ये जा करू नये, प्रवास करू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनानं दिलेल्या आहेत। सध्या पंचगंगेची आपण स्थिती पाहिली असेल तर पंचगंगा दुरडी भरून आपल्याला वाहताना दिसते। पंचगंगा 29 फुटांवर वाहते। त्यामुळे पाऊस सुरू असताना किंवा संध्याकाळी नदी पात्रामध्ये किंवा शेतामध्ये शेतकऱ्यांनी जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडत असताना काही ठिकाणी घरांची आणि गोट्यांची पडझड झालेली आहे। याचे पंचनामे सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुरू केलेले आहेत। कोल्हापूर शहरामध्ये जरी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि याचा परिणाम आता धरणांवर आणि नद्यांवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। जर अशाच पद्धतीने पाऊस सुरू राहिला तर सायंकाळपर्यंत पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।